वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ. हा आहे पार्ट 2 आज क्रूज मधला. आणि आता सकाळचे वाजलेत किती 7 वाजलेत आणि हे लोक सगळे वर्कआउट साठी रेडी झाले. आम्ही वर्कआउट साठी, ही बघा चष्मा घालून गॉगल घालून वर्कआउट साठी रेडी झालेत. आणि मी सुद्धा आता जायचंय वरती, व्हिडिओ वगैरे काढायचंय. आणि हा व्ह्यू बघा गाईज, हा व्ह्यू बघा. हा गाईज मधोमध थांबले, एकदम भारी. आता चालले आम्ही वर्कआउट साठी. सो बघूया आता वरती जाऊन काय. ओके चलो बाय बाय. वर्कआउट वगैरे सगळ्यांचं झालं. आता बघा ब्रेकफास्टमध्ये काय खूप काय होतं. आम्ही सगळे ब्रेकफास्ट करायला बसलो इथे रेस्टॉरंट. आम्ही वरच्या फ्लोअरवर बसलो, खाली तेच. चला ब्रेकफास्ट करून घेतो. आम्ही आता नाश्ता वगैरे करून बसलो इथे. मम्मी वगैरे बाकीच्या रूममध्ये गेले तर आवरेल, अजून आंघोळ करायची. हे बघा व्ह्यू बघा इथून. चुलीवर जेवण बनवलं आम्ही ना, भारी नंबर. एकदा तरी लाईफ मध्ये आलं तर क्रूजचा एक्सपिरियन्स भारी आहे. एक नंबर रिलॅक्स वाटतं. बोट असे हलते, थांबले एका जागा अशी हलते नसती, डुगू असे हलते. लय भारी. पण एकदा तरी एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. अजून मला आंघोळ करायची, आवरायचं. बघूया हे बघा हलते. तुम्हाला दिसते का नाही माहित नाही, पण हलते. याच्यामध्ये दिसणार नाही पण हलते. बघूया आता काय आपल्याला. आम्ही आवडलं वगैरे आता. हे पहा सगळ्यांनी इथे साड्या घातल्यात, सगळ्यांनी. हे बघा सगळ्यांनी प्लेन साड्या घातल्यात आणि रील्स काढायचं चालू आहे. रील्स घालतात आणि इतकं भारी वातावरण झालं ना, तुम्हाला दाखवते मी वातावरण. हा एक नंबर वातावरण झालं, एक नंबर. हे बघा शिप किती हलते बघा, जाम. सगळं जिथे बघाल तिथे समुद्रात दिसतं. कितीही लांब बघा समुद्रच आहे सगळा. लय भारी भारी दिसतं. लोक बघा इथे फोटोज वगैरे काढून झाले. या लोकांचे फोटोज वगैरे काढून झाले. आणि हे बघा गेम खेळतो इथे आता. गेम्स एकदम भारी गेम आहे बघा. आता एकदम मस्तपैकी गेम वगैरे खेळलो. आणि हे पहा जेवायला बसले इथे सगळेजण. इथे सगळेजण जेवायला बसले. आता जेवण बघूया. यांना परत सेकंड लुक करायचं आहे, ते फोटोग्राफी वगैरे. त्याच्यानंतर बघूया काय होतं. गाईज आम्ही आता खूप रील्स वगैरे त्यांनी सगळ्यांचे बनवले आणि आम्ही आलेलो आहे. आणि आता सेकंड लुक म्हणजे काय, हे लोक आता पंजाबी लुक करणार आहे. आणि हे बघा टॅलेंटेड व्यक्तिमत्व ड्रायरने मेकअप सुकवतात. कीर्ती मॅडम आमच्या फुल पैसा वसूल काम करतात, फुल पैसा वसूल. केस नाही धुतली तर ड्रायरने मेकअप सुकवायचा आणि ते मेकअप करतात बसून. यस. तर आता यांना तयार बियार करते आणि भेटूया परत यांच्या रेडी झाल्यानंतर. हे बघा आम्ही आता आलेलो आहे पुन्हा एकदा. यांचं सेकंड लुक केलेलं आहे. सकाळी साड्या घातलेल्या यांनी सगळ्यांनी. आणि आता पंजाबी लुक केलं. सगळ्या कुडीज बनून आलेल्या आहेत.
सोडली कारण की आमची बोट अशी खूप हलते. बघा पाणी कसल्या लाटा दिसतात एक नंबर. जिथे बघाल तिथे सगळ्या निळं 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 सगळं निळं निळं आहे. सगळं निळं निळं. हे बघा सगळ्या कुडीज बनवून आल्यात. कुडीज बनवून आल्यात सगळ्या. पंजाबी लुक केलेला आहे ह्या पूजा मॅडम. सगळ्या कुड्या बनलेल्या आहेत. हम कुछ तो अलग है भाई. हम कुछ तो अलग है भाई. क्रूज पे कुडी बन के आहे हे लोग. ह्या बघा प्युअर पंजाबी आहे या. एकदम भारी. आम्ही काय क्रूजवर काय म्हणलं तुम्ही? पंजाबी लुक बनवले. पंजाबी लोक. आणि लोक काय करतात? शॉर्ट्स घालतात. लोक आहे ना शॉर्ट घालतात आणि आम्ही ना असे संस्कारी बनवून अशी पंजाबी लुक साडी मिडी सगळंच काहीतरी करून वेगळंच करतो आम्ही. सगळ्यांपेक्षा वेगळंच आहोत आम्ही. येस. तर चला यांचे फोटो व्हिडिओ वगैरे काढतो. येस गाईज, आता सगळं फोटो सेशन झाले, सगळं झाले. आता सगळ्यांनी पुन्हा एकदा ना का नॉर्मल कपडे घातलेत आणि जेवायला गेलेत सगळेजण. कारण की म्हणजे आता जेवणाचा टायमिंग झाला. आता रात्रीचे वाजलेत 9:45 वाजायला म्हणजे 10-15 मिनटं आहेत. सो खूप सुंदर आहे. म्हणजे आता जेवायला मी सुद्धा चालले. सगळे गेलेत. मी आता चेंज वगैरे केलं आहे आणि पुन्हा एकदा 12 वाजता रेडी व्हायचं आहे. कारण की 12 वाजता DJ पार्टी आहे नाईट. 12 नंतर ह्यासाठी आहे कारण की आत्ता वरती डेकवर 10th डेकवर म्हणजे 10-11 मजले तिथे. आम्ही 8व्या मजल्यावरती आहोत आणि 10व्या मजल्यावरती म्हणजे 10व्या डेकवरती मॅचेस चालू आहेत. म्हणजे मॅचचा आज फायनल आहे वाटतं काहीतरी. तर ते चालू आहे मॅच. सो ते झाल्यानंतर ऑल नाईट पूर्ण DJ पार्टी आहे. उद्या आमचं चेकिंगसुद्धा आहे. घरातच बोलते रूममध्ये सगळा तसाच पसारा पडला आहे. पाहून घ्या. आम्ही खरंच म्हणजे सगळा पसारा तसाच पडला आहे. आता आवरायचं येतो, जेवण वगैरे येतो, आवरतो वगैरे आणि त्याच्यानंतर बघूया पुढे काय होतं. आणि खरंच गाईज तुम्ही एकदा तरी क्रूजचा एक्सपिरियन्स घ्या कारण की इतके सुंदर आहे ना. पाण्यामध्ये सर्व काही डान्स आहे, सगळं काही आहे. घसा बसला आहे अक्षरशः. हां इथे क्रूजचं पाणी थोडंसं नाही का असं सी वॉटर आहे. आपलं बिस्लरीज वगैरे ते रेकमेंड करतात इथे नाही का. इथे दिलेले आहेत, इथे दिसतात तुम्हाला हे बघा. इथे आहे ना दिलेले आहेत बिस्लरी आपल्याला. मी तर तेच पाणी पिते. आणि सीचं पाणी आहे. सी म्हणजे समुद्रातलं पाणी आहे ते आपल्याला भेटते. ते फिल्टर वगैरे करून भेटतं पण ते पिल्यानंतर एकदम घसा वगैरे पकडते. सो तुमच्यावर आहे. आणि इथे खरंच तुम्ही लाईफमध्ये एकदा आले ना एकदा तरी क्रूजचा एक्सपिरियन्स करा. नक्की खूप सुंदर आहे क्रूज. इतकं भारी आहे ना, अनबिलिव्हेबल, सांगता येणार नाही, इतकं छान आहे. सो बघूया आता रात्री 12 नंतर सुद्धा आम्ही DJ पार्टी करणार आहोत. आता चाललं जेवणासाठी. बघूया आता काय जेवण. येस तर चलो जाएंगे खाना खाने. गाइस खाना खाने जाते हैं. बघा हे लाइट्स कॅमेरा. येस तर चलो बघूया काय होतं. Next morning. गाईज आम्ही रात्री काय कुठे जाणार होतो डीजे पार्टीला जाणार होतो. पण इतकं सगळेजण दमलो अशाच झोपल्या. आमची कीर्ती मॅडम झोपून गेल्या आणि मी पण झोपून गेले. इतकं डोकं वगैरे दुखत होतं सकाळपासून. धावपळ वगैरे यांचं फोटोशूट वगैरे यांना तयारी वगैरे सगळ्या गोष्टी केल्या. आणि आता वाजलेत सकाळचे 6:45 आणि आता उठलो. सगळ्यांना जायचं आहे. आता चेकआउट आहे आमचं. तर येस बघूया. आणि हा पाठीमागचा व्ह्यू बघा काय व्ह्यू आहे, एक नंबर. तुम्हाला कसं वाटलं क्रूजवर येऊन? खूप भारी वाटलं. स्वप्नात जसं काय आपण पाहिलं नव्हतं त्याहीपेक्षा खूप अमेझिंग असं फिलिंग होतं. नक्कीच तुम्ही सुद्धा या इथे. तुम्हाला सुद्धा खूप एन्जॉय करायला मिळणार आहे. येस नक्कीच क्रूजचा एक्सपिरियन्स घ्या. आमचा 2-3 दिवसाचा एक्सपिरियन्स एकदम भारी होता. काल रात्री पण जेवायला गेलो त्याच्यानंतर लाईव्ह म्युझिक ऐकलं. त्याच्यानंतर म्हटलं रूममध्ये यावं आणि कपडे चेंज करावा आणि DJ पार्टीला जावं.
पण जे पडलं सगळ्यांना झोप लागली तर झोपेच गेलो. DJ पार्टी पण राहिली ना, सगळं राहिला. सो आता चेकआउट आहे, तर आता निघणार आहोत. इथे सगळी तयारी, बॅग्स वगैरे भरून ठेवलेले आहेत सगळे. आता बघूया, चालून निघायला. आता नाश्ता करायला जायचं, सकाळी नाश्ता पण आहे आता इथे. ब्रेकफास्ट करायला वगैरे जाऊया. चलो मिलते ब्रेकफास्ट के यहाँ. येस गाइस, आम्ही आता आलेलो आहोत ब्रेकफास्ट करायला. हे बघा, इथे ब्रेकफास्टची लाईन आहे आणि आम्ही ब्रेकफास्ट घेतला आणि इथे व्ह्यू, समुद्राचा व्ह्यू घेत मस्त. चलो आता ब्रेकफास्ट करूया आणि मग घेतो. येस गाइस, आम्ही आता निघालेलो आहोत. हे बघा, बॅग्स वगैरे सगळं रेडी झालं आहे. तो आता जा रहे हम लोग घर पे. चेक आउट टाइम. चलो बाय बाय क्रूज. ओके येस गाईज, आता क्रूजमध्ये आम्ही किती दिवस झाले, 3 दिवस आणि फक्त पहिल्या दिवशी आमच्यासोबत राज होता आणि आता बघा आता आलाय. पहिल्या दिवसानंतर आज आलाय. आज तो आणि विनय हे कुठे गायब होते क्रूजमध्ये, काय समजलंच नाही. आता चेकिंगचं इथे बॅग्स वगैरे आणल्यानंतर आत्ता आलं इथे. बघितलं खाली जाऊन काढते. गाईज, आम्ही निघालेलो आहोत आता. बघा किती गर्दी आहे, खूप मोठी लाईन आहे इथे. भेटूया बाहेर जाऊन, काय होतं बघूया. गाईज, आता क्रूजवरून उतरलेलो आहोत. आता डायरेक्ट CST स्टेशनला आलो. बघा सगळेजण तिथे डायरेक्ट CST स्टेशनवरून घरी ट्रेनवरून खारघरला, खारघरवरून निघणे वगैरे आला. गाईज, आम्ही बसलेलो आहे ट्रेनमध्ये. बघा सगळेजण, आमचीच सगळी माणसं बसले तिथे. बघूया आता घरी जाऊन काय. गाईज, आम्ही खारघर स्टेशनला पोहोचलो आणि बघा काय घेतलं, उसाचा रस सगळ्यांना पहिला. पप्पा आले गेलेत घरी गाडी आणायला. गाईज, आम्ही आता घरी पोहोचलेलो आहोत आणि हे बघा कपडे वगैरे चेंज केले, फ्रेश वगैरे झाले मी. इथे सगळेजण बसलेत बघा, इथे सगळे बसलेत आणि इथे सगळ्यांनाच बोललो होतो, सगळ्यांना भुका लागल्यात, सगळ्यांना बोललो होतो की चला म्हणून हॉटेलला जाऊया जेवायला. आमच्या आल्यामुळे म्हणलं नाही, हॉटेलला नाही जायचं, बेसन भाकर खायची. त्यामुळे बघा बेसन भाकरीचं नियोजन, बेसन भाकर बनवत आहेत आता इथे. आता फटाफट भाकरी वगैरे बनवतील आणि इथे 2 कार्टून. नुसतं फ्लेक्सच मारायचं, काय बॉडी बिडी तर काय नाही. नकली बॉडी आहे, नकली बॉडी आहे यांची. येस, तर बघूया आता बेसन भाकर झाल्यावर भेटूया. एक काम कर, बस ते जेवते आतमध्ये दे. येस गाईज, आता सगळेजण घरी गेलेले आणि आम्ही सुद्धा फ्रेश वगैरे होऊन सगळं आवरून आता पुढे 3 दिवसाचे कपडे वगैरे काढले, ते वगैरे धुवायचे सगळं. आणि उद्यापासून पुन्हा एकदा तेच रुटीन आपलं रोजचा. एक्सरसाइज करायची, एक्सरसाइज घ्यायची. खूप सारी कामं पण पेंडिंग आहेत, ती पण कामं करायची. सो तुम्हाला जर नक्कीच क्रूजचा ब्लॉग आवडला असेल, हा 2 पार्टमध्ये येईल, तर क्रूजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नक्की एक ना एक दिवस, म्हणजे कधीही तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा खरंच क्रूजला जा. तिथे काही नेटवर्क नव्हतं, मध्ये समुद्रामध्ये गेल्यावर काही नाही. तिथे होतं म्हणजे तिथे तुम्ही वायफाय घेऊ शकता, पण 2 GB आय थिंक 4,500 रुपये काहीतरी आहे. सो आम्ही 2 दिवस होतो म्हणून म्हटलं नको वायफाय, काय गरज नाही आहे त्याची. फोटोज वगैरे क्लिक केले, म्हटलं आल्यानंतर टाकता येईल फोटोज वगैरे. सो खूप सुंदर आहे, तुम्ही एकदा तरी जा. विदाऊट नेटवर्क जर तुम्हाला घ्यायचं असेल, एकदम रिलॅक्सेशन फील करायचं असेल तर नक्कीच जाऊ नका म्हटलं. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मिळते हे नेक्स्ट ब्लॉग में. येस.